आज बनवली होती माझ्या आवडीची शेंगुळ्यांची भाजी. हुलग्याचे शेंगुळे कुणाकुणाला आवडतात नक्की सांगा. चला तर मग आज आपण शेंगुळ्यांची भाजी बनवूया. हाय, हॅलो, नमस्कार. मी आहे वैशाली. सिम्पली वैशाली चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज ह्या मोगऱ्यांचा सुगंध पूर्ण घरभर पसरला होता. असाच तुमचा आजचा दिवस असाच सुगंधीमय होऊ दे, हीच मी इच्छा व्यक्त करते. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आज आपल्याला बनवायची आहे टेस्टी टेस्टी शेंगुळ्यांची भाजी. कुणाकुणाला आवडते शेंगुळ्यांची भाजी नक्की सांगा. ही भाजी जेवढी चविष्ट लागते ना, तेवढीच ती आरोग्यासाठीही खूप उत्तम आहे. किडनी स्टोनसाठी तर एकदम रामबाण औषध आहे ही. लहान मुलांसाठीही अतिशय पौष्टिक आहे हे. तर चला आज बघूया याची रेसिपी काय आहे ते. तर हे आहेत हुलगे. काही ठिकाणी याला कुळीथ असेही म्हणतात. तर हे मी थोडेसे भाजून नंतर दळून आणले आहेत. तर हे बघा, हे असं त्याचं पीठ करून घेतलंय मी आणि याच्यापासून आता आपल्याला शेंगुळे बनवायचे आहेत. तर मी घेतलं आहे हुलग्याचं किंवा कुळिथाचं पीठ, लाल मिरची, लसूण, मीठ, जिरे, धने पावडर आणि कोथिंबीर. शेंगुळ्यांच्या भाजीसाठी सगळ्यात आधी मी धने आणि जिरे याची ताजी पावडर बनवून घेतली आहे आणि नंतर लसणाची मिरचीही बनवून घेतली आहे. त्याच्यापासून भाजी खूप टेस्टी होते. तर हे बघा, धने आणि जिरे मी एकत्रच भाजून वाटून घेतले आहेत. धने जिरेची पावडर अशी फ्रेश असेल ना तर भाजी एकदम टेस्टी होते. त्याला वेगळाच एक सुगंध असतो भाजीला, धन्यांचा आणि जिऱ्याचा. आता मी लसणाची मिरची बनवून घेते आहे भाजीला फोडणी देण्यासाठी आणि शेंगुळ्यांच्या पिठामध्ये पण टाकण्यासाठी. याने खूप छान टेस्ट येते भाजीला आणि मी बऱ्याचदा बनवून ठेवत असते. बऱ्याच भाज्या मी ह्या मिरचीनेच बनवत असते. एकदम साध्या, सोप्या आणि टेस्टी भाज्या होतात. तर तुम्हीही ट्राय करून बघा, एकदम सोपं आहे. मिरचीचा खरडा आपण करतोच, पण ही लाल मिरचीपासून बनवलेली लसणाची मिरची आहे ना, ती पण खूप टेस्टी लागते. तर त्याच्यामध्ये मिरची, भरपूर लसूण घ्यायचे, गावरान लसूण असेल तर उत्तम, आणि मीठ आणि थोडं पाणी घालायचं आणि वाटून घ्यायचं. पाट्यावर जर मिरची वाटली ना तर अतिशय टेस्टी होते. आणि ही जी मिरची आहे ना, याच्यावर तेल टाकायचं आणि चपाती किंवा भाकरीसोबत एकदम छान लागते. दुसरं काही भाजी नसलं तरीही चालतं, खूप टेस्टी लागते. तर आता मिरची तयार झालेली आहे. तर आता आपण हुलग्याचं पीठ तयार करून घेऊया. 1 वाटी हुलग्याचं पीठ घेतलं आहे मी. 2 चमचे लसणाची पेस्ट घातली, मिरचीची पेस्ट. त्यामध्ये धने जिरे पावडर जवळपास 1 चम्मच, मोठा चम्मच भरून मी घातलेला आहे. आता मी हे हातानेच घेते, मला अंदाज आहे म्हणून. तर तुम्ही चमचा वापरू शकता. मिठाचाही मला अंदाज आला आहे बऱ्यापैकी आता. तर मी हे हातानेच घेतलं आहे आणि असं घट्टसर पीठ मळून घ्यायचं. खूप पण घट्ट नाही, पण आपल्याला शेंगुळे वळता येतील असं एवढं करायचं. आणि ओवा एक राहायला घालायचा. ओवा चांगला चोळून घ्यायचा. ओवा घालायचा आणि व्यवस्थित असं शेंगुळ्याचं पीठ मळून घ्यायचं. तर हे मळून मी बाजूला ठेवलं आहे. तर एका साईडला आता मी कुकर पण लावून घेते आहे. तर डाळ आणि तांदूळ मी धुवून घेतलेत. तर वरणामध्ये मी डाळीमध्ये आधीच भाज्या टाकून घेत असते. मिरची, पालक, जे काही भाज्या अवेलेबल असतात त्या मी टाकत असते. मेथीही टाकते, पण आज मेथी नव्हती. गाजर, टोमॅटो आणि लसूणही मी शिजायलाच टाकत असते. छान टेस्टी होतं वरण याच्याने. तुम्हीही ट्राय करून बघा. तर आधी मी असं साईडला एका साईडला कुकरही लावून घेते, म्हणजे शेंगुळे होईपर्यंत भाजी, वरण भाताचं कुकरही रेडी होईल. रात्रीच्या जेवणात आमच्याकडे वरण भात लागतोच, त्यामुळे म्हटलं एका साईडला शेंगुळे होत आहेत तोपर्यंत कुकरही होईल. तर आता माझा कुकरही लावून झालेला आहे. तर चला आता आपण शेंगुळे तयार करूयात. छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आणि नंतर पाटावर त्यांना चांगले वळायचे आहेत. बारीक शेवसारखे, शेवपेक्षा थोडे जाड असे त्यांना वळून घ्यायचे आहेत. काही जण सोऱ्यानेही करतात, पण मी हातानेच करत असते. आमच्या सासूबाईंकडून मी हे शिकले आहे. लग्नानंतर बऱ्याच गोष्टी सासूबाईंनी शिकवल्या आहेत. आळूच्या वड्या, कोथिंबिरीच्या वड्या, शेंगुळे, बऱ्याच त्यांच्या गावाकडच्या रेसिपी
मला लग्नाच्या आधी हे सगळे प्रकार माहीतच नव्हते, म्हणजे कधी केले नव्हते आणि एवढं वय पण नसतं आपलं हे सगळं करण्याचं, शिकण्याचं. तर हे अशा पद्धतीने करून घ्यायचे. काही जण असे जिलेबीसारखंही बनवतात, तर असे मी बनवते. मी कधी कधी लांब बनवते, कधी जिलेबीसारखं बनवून घेते. अशाही पद्धतीने बनवू शकतो आपण. तर हे असे सगळ्या पिठाचे अशा प्रकारचे शेंगुळे तयार करून घ्यायचे. हे बघा, खाताना असे लांब शेंगुळे खाताना खूप मज्जा येते. मला तर खूप आवडतात. सगळे शेंगुळे आधी करून घेऊया, मग नंतर एकदाच फोडणी टाकता येईल. मग काही नंतर टाकले तर मग ते खाताना जरा कच्चं, काही शिजलेलं असं लागतं. तर टेस्ट नाही लागत त्याच्याने भाजीला. तर आता माझे बऱ्यापैकी सगळे शेंगुळे तयार करून झाले आहेत. तर आता आपण फोडणी करून घेऊया. एक मोठी पळी भरून तेल मी टाकलेलं आहे. फोडणीला जिरे घातले आहेत. मी मोहरी नाही घातली आहे. जिऱ्याची टेस्ट छान येते भाजीला. नंतर त्यात लसणाची मिरची घातली आहे फोडणीसाठी. शेंगुळ्यात पण घातली आहे, पण थोडी फोडणीत पण घातली तर अजून छान लागते भाजी. मस्त झणझणीत अशी भाजी होते. खूप पण तिखट नाही, पण टेस्टी होते. कोथिंबीर घातली आहे फोडणीला. छान असं यांना परतून घ्यायचं. भाजी चांगली परतली की त्यामध्ये मी गरम पाणी ॲड केलं आहे. तर गरम पाणीच ॲड करा, त्यामुळे भाजीला छान टेस्ट येते. आणि हुलग्याचं जे थोडं पीठ उरलं होतं त्यात मी थोडं गरम पाणी ॲड करून छान त्याची पेस्ट करून घेतली. म्हणजे भाजीला जी अशी घट्ट अशी ग्रेव्ही तयार होते त्याच्याने, आणि खातानाही खूप छान लागतं. शेंगुळ्यासोबत त्याचं जे सूप आहे ते पण खूप टेस्टी लागतं. तर हे असं पीठ आपण पाण्यामध्ये व्यवस्थित कालवून घ्यायचं आहे किंवा मिक्स करून घ्यायचं आहे. एकही गुठळी राहायला नको. व्यवस्थित सगळं काही मिक्स करून भाजीत ॲड करायचं आहे. हे बघा, भाजीला रंगही छान आलाय आणि त्याची ग्रेव्हीही छान होणार त्याच्याने. जास्त जर घट्ट वाटत असेल तर तुम्ही अजून पाणी ॲड करू शकता यात. चवीपुरतं मीठही घालायचंय. मी माझ्या अंदाजाने टाकते, तुम्ही तुमच्या अंदाजाने टाका, कारण मी चमचा वापरला नाहीये. तर 1 चमचा साधारण मी मीठ घातलेलं आहे. आता भाजी चांगली उकळली आहे तर त्यात मी शेंगुळे सोडून घेते. आणि याला चांगलं अर्धा ते पाऊण तास चांगलं शिजू द्यायचं मीडियम गॅसवर. ग्रेव्हीच्या हिशोबाने शेंगुळे जरा जास्तच झाले होते, म्हणून तर थोडं मी गरम पाणी अजून ॲड केलं. तर खूप छान अशी टेस्टी भाजी होते ही. तुम्हीही नक्की करून बघा. मला तर ही नुसतीच खायला आवडते. चपाती भाकरी नसली तरी चालेल. आणि माझ्या आहोंना तर चपाती हवी असते ह्या भाजीसोबत. इतर वेळेस त्यांना भाकरी लागते रात्रीच्या जेवणात, पण ही भाजी म्हटल्यावर मग त्यांना चपातीच हवी. आता छान याला अर्धा ते पाऊण तास उकळू देणार आहे. तर इकडे वरण भाताचा कुकरही थंड झाला आहे. चला मग आता तोपर्यंत वरणही करून घेऊया. डाळ आणि भाज्या एकदम छान शिजल्या होत्या. अशी शिजलेली डाळ असेल ना की वरण पण खूप छान लागतं, मऊ मऊ वरण लागतं. तेल जरा जास्तच तापलं होतं. जिरे, मोहरी, हिंग टाकलं, कढीपत्ता टाकला, थोडी हळद आणि कोथिंबीर घालून वरणाला फोडणी दिली.
इकडे आपली भाजी रेडी झालेली आहे. एकदम छान अशी शेंगोळे शिजलेले आहेत. थोडी घट्ट वाटते भाजी मला. हे बघा. तर तुम्हाला जशी हवी तशी तुम्ही त्याची ग्रेव्ही तुम्हाला पातळ हवी असेल भाजी तर तुम्ही थोडं पाणी ॲड करू शकतात. गरम पाणी ॲड करू शकतात. आम्ही तर अशीच खाल्ली, आम्हाला अशीच आवडते. तर त्याच्यासोबत चपाती केली. आहो इकडे बसले होते जेवायला, म्हटलं चला पटापट आता त्यांना वाढूयात. आमच्याकडे तर तव्यावरून ताटात चपाती किंवा भाकरी अशी पद्धत आहे. त्यामुळे सगळं रेडी करून शेवटी चपाती किंवा भाकरी करायची असते आणि गरमागरमच वाढायचं असतं जेवायला. त्यामुळे सगळ्यात शेवटी मीच जेवण करत असते. तर हे बघा आता चपाती पण रेडी झाली आहे. चमचमीत अशी शेंगोळ्याची भाजी, वरण, भात, चपाती असा छानसा टेस्टी आणि हेल्दी असा आजचा मेनू होता. हे बघा. आहोंना वाढल्यानंतर मग मीही जेवायला बसले. तर या सर्वजण जेवायला. तुम्हा सर्वांना माझ्याकडून आग्रहाचं निमंत्रण आहे. तर सर्वात आधी आपण भाजी टेस्ट करूया. आहा, खूप टेस्टी झाली आहे. केव्हापासून खाऊ असं झालं होतं मला. तर ही बघा, ही आपली अशी शेंगोळ्याची छान छान टेस्टी भाजी. तुम्हीही नक्की ट्राय करून बघा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.